हरे कृष्णा. प्रातःकाळीन भागवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक 3 समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यात अवतार तत्वाचे रहस्य, भगवान कपिलांचे उपदेश आणि शुद्ध भक्तीचा मार्ग याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. श्लोक. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः ततः जयमुदीरये. जयमुदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु अभद्रेषु नित्यं नित्यं भागवत भगवत सेवया. सेवया. भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तम भक्ति श्लोके भवति नैष्टिकी. भक्ति भवती नैष्टिकी. हरे कृष्णा. श्लोक क्रमांक 3. जत्ने च कर्दम गृहे द्विजदेहोत्तम जज्ञे च कर्दम गृहे द्विजदेवहूत्याम्. स्त्रीभिः समं नवभिः आत्मगतिं स्वमात्रे स्त्रीभिः स्वं समं नवभिः आत्मगतिं स्वमात्रे. ऊचेयया आत्मशमलं गुणसङ्गपङ्कम् ऊचेयया आत्मशमलं गुणसङ्गपङ्कम्. अस्मिन् विधूय कपिलस्य गतिं प्रपेदे. अस्मिन् विधूय कपिलस्य गतिं प्रपेदे. जज्ञे च कर्दम गृहे द्विजदेवहूत्याम् श्रीभिः समं नवभिः आत्मगतिं स्वमात्रे ऊचेयया आत्मशमलं गुणसङ्गपङ्कम् अस्मिन् विधूय कपिलस्य गतिं प्रपेदे. भाषांतर. त्यानंतर भगवंतांनी प्रजापती ब्राह्मण कर्दम आणि त्यांची पत्नी देवहूती यांच्या पोटी अन्य 9 स्त्रियांसहित बहिणींसहित कपिल नामक अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मसाक्षात्कार विषयक ज्ञान सांगितले. ज्या योगे ती भौतिक गुणांच्या मळापासून पूर्णपणे शुद्ध झाली आणि तिने मुक्ती कपिलांचा मार्ग प्राप्त केला. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्री गुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा. निताई गौर भगवान राधा कुंज बिहारी यांच्या चरण कमळावर प्रणाम करून मी आजच्या श्लोकाला सुरुवात करते. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक 3 समजून घेतो. या श्लोकामध्ये ब्रह्माजी जे नारदांना वेगवेगळ्या प्रकारच्या अवतारांची चर्चा करत आहे, तर या श्लोकामध्ये
तिसऱ्या क्रमांकावर असलेले जे कर्दम मुनी आणि देवहूती पत्नी यांच्या पोटी भगवंतांनी स्वतः कपिल नामक अवतार धारण केला. त्यांना 9 बहिणी पण होत्या आणि त्यांनी आपल्या मातेला आत्मसाक्षात्कार विषयक ज्ञान सांगितले आणि त्या ज्ञानाच्यामुळे देवहूतीने आपल्या जीवनात अवलंब केला आणि त्यामुळे ती भौतिक गुण कोणते आपले त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम, या 3 गुणांच्या मळापासून पूर्णपणे शुद्ध होऊन तिने मुक्तीचा मार्ग प्राप्त केला, म्हणजे कपिलांचा. या श्लोकात जे वर्णन केले त्यावरून आपल्याला कळतं की प्रत्येक अवताराचे एक विशिष्ट असं धाम आहे, ज्याला आपण धाम म्हणतो ते धाम आहे. प्रत्येकाचं एक स्वतंत्र धाम आहे. जसं ध्रुवलोक आहे, तसंच हे कपिलांचं पण एक कपिल धाम आहे. नंतर कृष्णांचं आहे वृंदावन किंवा गोकुलधाम किंवा गोविंदधाम, असे वेगवेगळे सगळे नारायण वगैरे यांचे सगळ्यांचे. राम भगवानचं साकेत धाम आहे, तसं हे वेगवेगळे प्रत्येकाचे. आणि जो ज्या भगवंताच्या अवताराची सेवा करतो ना, तो त्या धामामध्ये प्रवेश करतो आणि तिथं प्रत्येक जरी वेगळे असले तरी सगळं एकच आहे. कुठल्या पण याची आपण सेवा केली तरी आपण दिव्य धामातच असतो आणि भगवंताबरोबर त्या अवताराच्या बरोबर आपण आनंद उपभोगतो, दिव्य आनंदाची उपभोक्ती आपल्याला प्राप्त होते, असं या श्लोकावरून आपल्याला समजून येतं. प्रभूजी आपल्याला पुन्हा सुंदर शब्दात, सोप्या शब्दात सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जसं माताजी बोलल्या तसं कपिलदेव हे श्रीकृष्णांचे पूर्णांश अवतार आहेत. ते कर्दममुनी व देवहूती यांचे पुत्र म्हणून प्रकट झाले. त्यांनी आपल्या मातेला सांख्य योगाद्वारे आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्रदान केले आणि हे ज्ञान आपण पुढे भागवतमच्या 3ऱ्या खंडात 25 ते 32 अध्यायांमध्ये विस्तृतपणे पाहणार आहोत. या उद्देशांचे अनुसरण करणारा कोणताही प्रामाणिक साधक देवहूतीप्रमाणे मुक्ती प्राप्त करू शकतो. तर हा जो कपिल मार्ग आहे, मुक्तीचा शुद्ध मार्ग, भगवान कपिलांनी आपल्या मातेला आत्मा, भौतिक प्रकृती, भक्ती आणि परमात्मा ह्या 4 विषयांबद्दल गहन सत्य प्रकट केले. त्यांचे उपदेश केवळ तात्विक नव्हते तर अत्यंत व्यावहारिक होते, ज्यामुळे त्यांच्या मातेला याच जन्मात मुक्ती प्राप्त झाली. यावरून हे सिद्ध होते की खरी मुक्ती भक्ती आणि ज्ञान यांच्या सन्नादातून प्राप्त होते. आत्मगतीही म्हणजे काय, तर आत्म्याचा परिपूर्णतेकडे प्रवास. हा शब्द आत्म्याच्या अंतिम गंतव्यस्थानाकडे अर्थात परमेश्वराच्या शरणागतीकडे प्रवास दर्शवतो. केवळ आत्मा आणि परमात्मा गुणात्मक दृष्ट्या एक समान आहेत हे जाणून घेणे पुरेसे नाही. परमेश्वर नेहमीच शुद्ध, अव्यक्त, भौतिक गुणांपासून अछूत आहेत, तर जीव भौतिक सन्नादाने दूषित होऊ शकतो. म्हणूनच परमेश्वर नेहमीच सर्वोच्च आणि जीव गौण असतात. जीवाची वास्तविक स्थिती ही नितेर जीवेर स्वरूप है, नितेर कृष्णदास. तर जो कोणी भगवान कपिलांच्या उपदेशांचे अनुसरण करतो तो देवहूतीप्रमाणे पूर्णतेकडे प्राप्त करतो. भगवान कपिलांनी स्पष्ट केलं की केवळ भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या अभ्यासाने भौतिक गुणांच्या बंधनातून मुक्ती शक्य आहे. माताजी आपल्याला आता सांगत होत्या की कसे प्रत्येक अवताराचे आध्यात्मिक धाम आहे, शाश्वत निवास धाम आहे. भगवान कपिलांचे ही वैकुंठ नावाचे अद्वितीय ग्रह आहे, जिथे ते त्यांच्या शुद्ध भक्तांसह शाश्वतपणे वास करतात. अर्थात वैकुंठ शून्य नाही, हे क्षेत्र विविधता आणि कृतींनी परिपूर्ण आहे, जे परमेश्वर त्यांच्या शाश्वत सहाय्यकारांच्या भक्तांच्या शाश्वत निवास ठरत आहे. 2 प्रकारच्या अवतारांविषयी चर्चा होते. एक म्हणजे नित्य अवतार, वैकुंठात शाश्वतपणे वास करतात आणि इच्छेनुसार तिथून अवतरतात. आणि नैमित्तिक अवतार, जे विशिष्ट उद्देशासाठी वेळोवेळी प्रकट होतात. शुद्ध भक्तीची शक्ती ही आहे की ह्या जन्मातच आपल्याला मुक्ती मिळू शकते. शुद्ध भक्ती एवढी अँटीसेप्टिक आहे किंवा इतकी प्रबळ आहे की या जन्मातच भौतिक दूषितता नष्ट करते.
भक्ताला दुसऱ्या जन्माची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. जर तो प्रामाणिकपणे सेवा करत असेल तर मुक्ती याच जीवनात निश्चित आहे. प्रश्न पडतो, देवाला पूर्णपणे जाणता येऊ शकते? तर परमेश्वराला पूर्णपणे जाणणे शक्य नाही. अगदी ब्रह्मा किंवा शिवजी यांच्या सारख्या महान व्यक्तींनाही, मुक्त आत्म्यांनाही देव उमगले नाहीत. तरीही शास्त्र आणि महान भक्तांच्या पावलांचे अनुसरण करून त्यांच्या अव्यक्त वैशिष्ट्यांचे काही अंश जाणले जाऊ शकतात. आणि भगवान कपिलांच्या भक्तीचे हेच फळ आहे. देवहूतीने केवळ आत्मसाक्षात्कारच प्राप्त केला नाही, तर परमेश्वराच्या व्यक्तिगत स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. हा अनुभवात्मक साक्षात्कार जो आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तोच आपल्याला भक्तीचं सर्वोच्च ध्येय आणि भक्ती सेवेचा परिपाक आहे. शास्त्रामध्ये अजूनही अनेक समांतरता आहेत. ज्याप्रमाणे अर्जुनाने भगवद्गीतेत श्रीकृष्णाच्या उपदेशांद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्त केला, देवहूतीने कपिल भगवानांद्वारे मुक्ती प्राप्त केली, त्याचप्रमाणे आजही या उपदेशांचे अनुसरण करणारा कोणताही प्रामाणिक व्यक्ती त्याची फळ प्राप्त करू शकतो. श्री प्रभुपाद म्हणाले, ज्या प्रमाणात व्यक्ती शरणागती स्वीकारतो त्याच प्रमाणात परमेश्वर स्वतःला प्रकट करतो. जसं भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 11व्या श्लोकात भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामि अहम, मम वर्तमानु अनुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वेशा, की सर्व ज्या प्रकारे माझी शरणागती स्वीकारतात त्या प्रकारे मी त्यांना बक्षीस देतो. सर्वजण माझ्या मार्गाचे अनुसरण करतात हे पार्थ. पुढे आपण जे मागे पहिल्या स्कंदातील 8व्या अध्यायातील 17व्या श्लोकामध्ये पाहिलंय, ब्रह्म तेज विनिमुक्त आत्मजय स कृष्णया प्रयाण अभिमुखम कृष्णम इदम आपृथा सती. की ब्रह्मास्त्राच्या तेजापासून मुक्त झालेल्या कुंतीने तिच्या 5 पुत्रांसह द्रौपदीसह घरी परतणाऱ्या श्रीकृष्णांना उद्देशून बोलले. तर परमेश्वर भक्ताच्या अवलंबनाला प्रत्युत्तर देतो, शरणागतीला उत्तर देतो. म्हणूनच अपूर्ण जीव किंवा देवतांकडून मदत मागू नये, तर सर्व मदत श्रीकृष्णांकडून मागावी, जे आपल्या भक्तांना वाचविण्यास सक्षम आहेत. अशा शुद्ध भक्त कधीही परमेश्वराकडून मदत मागत नसला तरीही परमेश्वर स्वतःहून आपल्या भक्तांना मदत करण्यास उत्सुक असतो. आणि शास्त्रांचा हाच उद्देश आहे की साधकाला सर्वोच्च ध्येयापर्यंत पोहोचवणे. भक्ती हीच खऱ्या परिवर्तनाचा मार्ग आहे. फक्त श्रीकृष्ण किंवा भगवान कपिलांच्या उपदेशांचे अनुसरण करून कोणीही 3 दुर्मिळ शुभ फायदे प्राप्त करू शकतो. एक, आध्यात्मिक ज्ञान, दुसरं भौतिक आसक्तीपासून वैराग्य, आणि तिसरं परमेश्वराच्या कमळासम चरणांचा अंतिम आश्रय. सेवेचा उपचारात्मक प्रभाव अर्थात क्युरेटिव्ह इफेक्ट हीच आहे की भक्ती सेवा ही दैवी औषधाप्रमाणे कार्य करते, जी या जन्मातच भौतिक दुःखांचे निवारण करते. पुढील जन्माची प्रतीक्षा करायची आवश्यकता नाही. आणि देव परिपूर्ण आहे, आपण मर्यादित आहोत. परमेश्वराची महानता पूर्णपणे मोजणे कोणालाही शक्य नाही, तरी शास्त्र आणि संतांच्या मार्गदर्शनाद्वारे आपण त्याच्या अव्यक्त स्वरूपाला शक्य तितके जाणू शकतो. इथे प्रभुपादजी आपल्याला मायावादी भ्रांतींपासून सावध राहण्याचाही इशारा देतात. स्ट्रॉमॅन युक्तिवाद समजवतात. काही जण दावा करतात की परमेश्वराचे शरीर भौतिक आहे, जो खरंच एक खोटा युक्तिवाद आहे, स्ट्रॉमॅन भ्रांती आहे. कारण की ती खरा विषय लपवते. परमेश्वराचे स्वरूप सच्चिदानंद अर्थात पूर्णपणे आध्यात्मिक आहे. त्यांचे नाव, स्वरूप, लीला, निवास सर्व व्यक्त करते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शिक्षा आणि दीक्षा गुरु समान महत्वाचे आहेत, जे आपण चैतन्य चरितामृताच्या आदी लीलेमध्ये पाहतो. आणि याला जर आपण अनौपचारिक म्हणून नाकारले तर हे देखील काय होईल? स्ट्रॉमॅन भ्रांती होईल. मंत्र गुरु आरयत शिक्षक गुरु गण तार चरण आगे करिये वंदन. मी प्रथम माझ्या दीक्षा गुरु आणि सर्व शिक्षा गुरूंच्या कमळासम चरणांना वंदन करतो. पुढे श्लोक येतो, शिक्षा गुरु के ते जानी कृष्णेर स्वरूप अंतर्यामी भक्त श्रेष्ठ येई दुई रूप. की शिक्षक गुरुला श्रीकृष्णांचे स्वरूप म्हणून जाणावे. श्रीकृष्ण परमात्मा आणि परमभक्त म्हणून प्रकट होतात.
श्री प्रभुपादांनी त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना त्या पत्रांमध्ये या विषयावर अनेकदा माहिती दिली आहे. इंद्राणी, एकानी, तेजस यासारख्या शिष्यांना त्यांनी पत्रात लिहिलंय की आध्यात्मिक विज्ञान भक्ताच्या शरणागतीनुसार हृदयात प्रकट होते. प्रामाणिकपणे जप करा, नियमांचे पालन करा, शास्त्राचा सखोल अभ्यास करा आणि विश्वासाने सेवा करा, मग परमेश्वर स्वतः मार्ग उघडेल. जुलै 1970 मधल्या पत्रामध्ये हे उल्लेख येतो. तर शरणागती आणि शरणागती घेतली की परमेश्वराचे प्रत्युत्तर. 4थ्या अध्यायातील 11व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामि अहम मम वर्तमानो अनुवर्तन्ते मनुष्या पारत सर्व. की ज्या प्रकारे माझी शरणागती स्वीकारतात त्या प्रकारे मी त्यांना बक्षीस देतो. तर सर्वोच्च उपदेश हाच आहे, माम एकम शरणम व्रज, किंवा श्रीकृष्णांच्या शरणागतीचा मार्ग स्वीकारा. पूर्ण शरणागती हा मार्ग आहे. आणि जेव्हा आपण कृष्ण भक्ती स्वीकारतो तेव्हा शांती मिळतेच. जिथे कृष्ण भक्ती आहे तिथे खरी शांती आहे. त्यामुळे जप, कीर्तन, सेवा, भक्तांच्या सहसाद्वारे सुख समृद्धी अनुभवता येते. तर निष्कर्ष हाच की कपिलांचा मार्ग स्वीकारा. भक्तीच्या मार्गावर योग्य पोषण, अभ्यास, साधनेद्वारे पुढे जा. शास्त्रांचा स्वाध्याय, गुरुजनांच्या उपदेशांद्वारे सर्व उत्तर प्राप्त होतील. संयमाने साधना चालू ठेवा. श्रीकृष्ण स्वतः अंतःकरणातून मार्ग प्रकट करतील. परमेश्वराची भक्ती सेवा हा जीवनाचा सर्वोच्च ध्येय आहे. यामुळे ज्ञान, वैराग्य आणि आत्मशुद्धी आपोआप प्राप्त होते. भगवान कपिलांनी शिकविलेल्या भक्तीच्या मार्गाचे प्रामाणिकपणे अनुसरण करून आपण भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा समन्वय साधू शकतो आणि आपले अस्तित्व शुद्ध करू शकतो. त्यांचे उपदेश केवळ ऐतिहासिक नाहीत तर शाश्वतपणे प्रासंगिक आहेत. जो कोणी त्यांचे अनुसरण करतो तो निश्चितपणे कपिलस्य गती अर्थात वैकुंठातील भगवान कपिलांचा निवास प्राप्त करतो. तसा हाच की परमेश्वराची भक्ती, ज्ञान आणि वैराग्यासह जन्म, मृत्यू आणि सर्व भौतिक दुःखांपासून मुक्त होणे आणि थेट परमेश्वराच्या शाश्वत सेवेकडे स्वतःला वळवणे. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.